दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याकांड को लेकर उनके भाई धनंजय देशमुख ने भगवानगढ़ के महंत नामदेव शास्त्री इनकी मुलाकात पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने साफ तौर पर कहा है कि हम केवल न्याय चाहते हैं और हत्यारों को फांसी की सजा होनी चाहिए। संजय देशमुख के भाई धनंजय देशमुख ने कहा कि उन्हें मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री पर भरोसा है और मामला न्यायालय में विचाराधीन है। उन्होंने ये भी स्पष्ट किया है कि अगर इस मामले में राजनीति होती तो जिले के नवनिर्वाचित प्रतिनिधि इसमें शामिल नहीं होते। उन्होंने महंत नामदेव शास्त्री की बैठक पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि महंतों को हत्यारों के चरित्र के बारे में पूरी जानकारी नहीं हो सकती। नाही, मी त्यावर काय बोलणार नाही। मी न्याय मागतोय। माझ्या भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्याय मागतोय। ते न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायप्रविष्ट आहे हा विषय। आम्ही आम्ही न्याय मागतोय त्या न्यायावर त्यांनी विश्वास दिलेला आहे। या पलीकडे मी याच्यावर काय बोलणार। एका संवेदनशील प्रकाराच्या आडून राजकारण केलं जात आहे आणि या राजकारणातून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे असं देखील महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। घटना ही संवेदनशील आहे परंतु या घटनेच्या आडून जे राजकारण होते त्यावर भाष्य केलं त्यांनी। त्याबद्दल मग जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी याच्यात उतरले नसते ना। याच्यात जर राजकारण होत असतं तर ते सगळे लोकप्रतिनिधी विविध जातीचे आहेत, विविध पक्षाचे आहेत, विविध संघटनेचे आहेत। ते न्याय मागतात देशमुख कुटुंबियाला आणि देशमुख कुटुंबीय पण म्हणजे वारंवार म्हणत आहे याच्यात कुठेही आतापर्यंत राजकारण होत नाही। जे आरोपीचं समर्थन करण त्याला कोणीतरी बोलणारच आहे। त्याच्यामुळे जे देशमुख कुटुंबीय समर्थन म्हणजे ज्या न्यायाचं समर्थन जे करतायत, न्याय मागतायत त्यावर आम्ही त्यांच्यावर आमचा विश्वास आहे। नाही, मग आमची मागणी काय माहिती आहे का? आरोपींना फाशी द्या, आरोपींना शिक्षा द्या। आम्ही जे आरोपी नाहीत त्यांना असं कुठं ऐकलंय का तुम्ही, बघितलं का असं कुठं? असं आम्ही म्हणतच नाहीत। आम्ही जे आरोपी आहेत ना त्यांना शिक्षा द्या म्हणतो। म्हणून म्हणजे जास्त दुसरं काही सुचायची गरजच नाही। काही लोक तिथे खंडणी मागायला आले होते त्यांना देखील मारहाण झाली होती। हा, त्या संदर्भात मी बोललो मगाशी, आता पण बोलतो तुम्हाला। जर त्यांना कुठं थापडथोपड झाली असली आणि त्याच्या बदल्यात जर त्यांनी खून केला तर त्या लोकांचं सगळं कॅरेक्टर कदाचित माहीत नसणार की ते कोण लोक होते, ते साधू संत होते का, ते म्हणजे मागून खाणारे लोक होते का काय होते। त्यांनी खंडणीचे त्यांच्यावर आधी पण गुन्हे आहेत, त्यांच्यावर 6, 8, 10, 22 पर्यंत एकावर गंभीर गुन्हे आहेत। काही आरोपी त्याच्यातले फरार आहेत कागदपत्रावर, त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून त्यावर जर कारवाई झाली असती तर परत ते तिथं तरी आले नसते। किंवा समजा एखाद्याच्या गावात गेलेत आणि सरपंचानं तिथं का म्हणजे एखाद्या दलित बांधवाला मारल्यावर जर तिथं जाणं चुकीचं असलं तर मग त्या दलित बांधवाला पण मारून टाकलं असतं। नाही, तसं असू शकतंय। कुठलेच कागदपत्र त्यांनी बघितले, ज्यांनी जे बघल, आता आम्ही पण ते कागदपत्रच दाखवतोय, आम्ही तोंडी काहीच बोलत नाही। जे कागदपत्र आहेत, जे गुन्हे आहेत ते आम्ही दाखवतोय आणि त्यावरच ही कारवाई आहे। आणि न्यायालय आहे, पोलीस प्रशासन आहे, SIT आहे, CID आहे। हे देशमुख कुटुंबियाच्या बोलण्यावरून जर एवढं केलं असतं तर मग आम्हाला एवढं पळापळ करायची काय गरज पडली असती। कागदपत्र आहेत आमच्याकडं ठोस, ते शासनाकडे आहेत, प्रशासनाकडे आहेत, ते यंत्रणेकडे आहेत, त्यावर हे सगळं चाललेलं आहे।